वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्हा परिषदेत वेगवेगळ्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आंदोलन आणि उपोषणासाठी येत असतात। मात्र सध्या जिल्हा परिषदेसमोर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे आंदोलकांसह सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय। पंतप्रधानांच्या पेट्रोल बचत मोहिमेच्या अंतर्गत शासकीय विभागांना मिळालेल्या आदेशाचं कारण देत जिल्हा परिषदेचे दोन्ही गट मुख्य सध्या बंद ठेवण्यात येत आहेत। यामुळे जिल्हा परिषदेत कामासाठी येणारे नागरिक, अधिकारी आणि आंदोलक आपली दुचाकी व चारचाकी वाहनं जिल्हा परिषदेसमोरील मुख्य रस्त्यावरच आडवी तिडवी पार्क करतात। जिल्हा परिषद प्रशासनाने वाहनांसाठी कोणतीही अधिकृत पार्किंगची सोय न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। दर सोमवारी जिल्हा परिषदेत लोकशाही दिन किंवा विविध कामांसाठी संपूर्ण जिल्ह्यातून अफाट गर्दी होते। या दिवशी तर रस्त्यावरून जाणाऱ्या 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि 4 व्हीलर वाहनांना चालवणंही कठीण होऊन बसतं। भर रस्त्यात लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे उपोषणाला बसणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना बसण्यासाठी जागा उरत नाही। तसेच वाहनांच्या धुराचा आणि गोंगाटाचा मोठा त्रास सहन करावा लागतो। पेट्रोल बचतीचा आदेश आणि पर्यावरण रक्षणाचा विचार योग्य असला तरी त्यामुळे सामान्य जनतेला होणारा नाहक त्रास प्रशासनाला दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय। या गंभीर समस्येची दखल देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। संबंधित वरिष्ठांनी या प्रकरणात आता तातडीने लक्ष घालून जिल्हा परिषद परिसरात सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करावी आणि सर्वसामान्य जनतेची या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी जोर धरतीये। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।